खमंग फोडणीचं वरण. असं मस्त खमंग फोडणीचं वरण असलं ना, कुठली भाजीची पण आवश्यकता वाटणार नाही. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण. फोडणीचं वरण बनवण्यासाठी आहे ना, इथं मी बघा दोन्ही डाळी मिळून आहे ना, अर्धी वाटी डाळ असन ही मुगाची डाळ आणि तुरीची डाळ, दोन्ही डाळ मिळून अर्धी वाटी डाळ मी घेतलेली आहे. आता एक कुकर घेऊया आणि कुकरमध्ये ना टाकूया तुरीची डाळ आणि तेवढीच मुगाची डाळ. आता ह्या दोन्ही डाळी आहे ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या 2-3 पाण्याने. बघा इथं 2 ते 3 पाण्याने आहे ना डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची. डाळीवरती ना पावडर वगैरे लावलेली असते ना, त्यासाठी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. टाकूया 2 ते 2.5 वाट्या पाणी. बघा ह्या ग्लासाने आहे ना मी स्टीलच्या ग्लासाने 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 ते 2.5 वाट्या मी पाणी टाकलेलं आहे डाळ शिजण्यासाठी. एवढंच पाणी भरपूर होतं डाळीला. टाकूया थोडीशी हळद, थोडी टाकायची, आपल्याला फोडणीला पण टाकायची आहे, आणि 2 चिमूट हिंग. हिंग टाकायचं डाळ शिजताना, डाळ पटकन शिजते. आणि टाकूया 2 चमचे तेल. तेल आणि हिंग टाकलं ना डाळ एकदम मऊ शिजते. आता आहे ना कुकरचं झाकण लावून आपण 3 शिट्ट्यांमध्येच डाळ एकदम छान शिजते. आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. इथं मी गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती कुकर ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ. बघा इथं कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे. आपली डाळ शिजली का पाहूया. मस्त असा कलर आलेला आहे डाळीला. हळद थोडीच टाकली ना पण डाळ शिजताना, छान असा कलर येतो बघा हळदीचा डाळीला. मग छान मऊ डाळ शिजलेली आहे आणि पाण्याचं पण प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे. दोन्ही डाळी एकदम छान मऊ शिजलेल्या आहेत. त्यासाठी आहे ना वरण बनवताना कधी पण मुगाची डाळ थोडीशी टाकायची, म्हणजे वरण छान मिळून येतं. मस्त डाळ शिजलेली आहे. आता ही डाळ आहे ना आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. आता ही डाळ त्या कुकरमध्येच आहे ना आपल्याला वरण फोडणीला द्यायचं आहे. 1 वाटीभर पाणी टाकलं मी कुकरमध्ये, म्हणजे कुकरला लागलेली पण डाळ सर्व अशी निघून येईल. कुकर करपणार नाही. कधी पण आहे ना कुकर असा थोडासा धुवून घ्यायचा डाळीचा, म्हणजे गॅसवरती ठेवला ना तर कुकर करपत नाही. बघा थोडासा कुकर असं स्वच्छ करून घेतला. आता आहे ना इथं गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. कुकर थोडा गरम झाला की टाकूयात 2 ते 3 चमचे तेल. तेल गरम झालं की फोडणीसाठी मोहरी टाकायची थोडीशी. मोहरी थोडीशी भाजली की टाकूया जिरी. 1/2 चमचा जिरी मोहरी टाकायची फोडणीला. जिरी मोहरी छान खमंग भाजून घ्यायची फोडणीमध्ये. आता टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता जिरे मोहरी भाजली की टाकायचं आहे आपल्याला ठेचून घ्यायचा लसूण. कधी पण आहे ना कुठल्या पण भाजीला आहे ना लसूण असा थोडासा ठेचून टाकायचा, छान चव येते बघा. आता टाकूया बारीक चिरलेली मिरची. मिरची छान भाजून घेऊ फोडणीमध्ये. मिरची थोडी भाजली की टाकायचा 1 टोमॅटो बारीक चिरलेला. टोमॅटो पण थोडंसं मिक्स करून घेऊया. आता आहे ना टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी आहे ना थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं, म्हणजे टोमॅटो आहे ना पटकन मऊ होतं. टाकूया थोडीशी हळद. आपण डाळीमध्ये पण हळद टाकलेली आहे, त्यासाठी थोडीच टाकायची आता फोडणीमध्ये. आता इथं मी आहे ना 1 चमचा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, सुकं खोबरं किसून. एक वेळेस आहे ना टाकून बघा, असं थोडंसं सुकं खोबरं छान होतं वरण. थोडंसं सुकं खोबरं टाकून पण मिक्स करून घेतलेलं आहे. टाकूया कोथिंबीर. चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची फोडणीमध्ये. छान मिक्स करून घेऊ सर्व. आणि आहे ना हे सर्व असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर. फोडणी कशी खमंग होईल ना तसं कुठला पण पदार्थ खमंग लागतो. थोडंसं परत मी चिमूटभर हिंग टाकला. छान मस्त सर्व
टोमॅटो मिरची मस्त अशी फोडणी खमंग भाजलेली आहे. आता आपण फोडणीमध्ये ना डाळ टाकून घेऊ. बघा मस्त खमंग फोडणी बसलेली आहे डाळीला. अशी खमंग फोडणी बसली ना तर कुठला पण पदार्थ छान लागतो खायला. आता परत एक वाटीभर पाणी टाकलं मी डाळीमध्ये. आपल्याला कसं डाळ घट्ट पातळ पाहिजे ना असं पाणी टाकायचं डाळीला. आता एक उकळी काढून घेऊ आपण डाळीमध्ये. बघा छान अशी डाळ आपली तर तयार झालेली आहे. फोडणीचं वरण 2-3 मिनटं वरण छान उकळून घेतलेलं आहे. गॅस बंद करून टाकूया. तयार झालं आपलं इथं फोडणीचं वरण. बघा इथं मस्त खमंग फोडणीचं वरण इथं आपलं तयार झालेलं आहे. असं खमंग फोडणीचं वरण असलं ना तर दुसरी भाजी पण आपल्याला लागणार नाही. या वरणाबरोबरच आहे ना भाकर चुरून खा, भात खा, मस्त चविष्ट वरण लागतं हे भातासोबत खायला, भाकरीसोबत खायला. तर हे खमंग फोडणीचं वरण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.